माय दुपार झाली अहो चला डिनर करून घ्या. अगं काय म्हणे डिनर नसतंय का आता लोणचं असतंय लोणचं. हो मला माहिती आहे की तुमची आखी खानदानाहून इंग्रजाचं खालीपीठ गेलंय ती रात्रीच गरम करून ठेवलंय ती गिळा. चल बरं मला भूक लागली तळ्याला जायचंय जेवाय वाट बरं. अहो आई ना भाऊजीला बघा पाहुणे यायले तर मला आताच पाहुण्याचा फोन आलता बघा. चला बरं जेवायला काय करायचं काय बरोबर ह्या उरकून जेवायला बरं झालं गे माय पाहुणे यायले ती एकदाच त्याचं मिटल माय लवकर लग्न व्हायलंय ती. चला आवला लवकर जाऊ आता. चला की चला आता चला चला बरं चला घरामध्ये काय काय करायचं जेवायला सांगा. चला. चला बाय ती पाहुणे आपली वाट बघू दमली असेल एक अर्धी त्याची झोप झाली असेल. वहिनी त्यांनी खायला काय काय केलं असं मग काय माहिती माय आता तर मला लय भूक लागली बघा. नमस्कार नमस्कार. नमस्कार पाहुणे हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. लग्नामध्ये झाली का उन्हाची म्हणावा. पाणी द्या आधी. डबा येते. काय मला मिळाली का नाही गाडी मोटर यायला. काय माहित तुमचं गाव हाय. बरं प्रवास कसा झाला कसा नाही आम्हाला कळू द्या पाहुणे बाई, बाई. आमच्या गावापासून तर चांगला झाला. तुमच्या गावात आल्यावर तर काय आम्हाला इथं यायला साधा रिक्षा नाही भेटला. आणि बरं. चलत आला बरं 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 आता या बाय कसं तरी आला या आला. आमच्यात तसं बसा. वाहन काही मिळत नाही आता. काय माय पाहुणं उन्हात आणतून आली तर काय का पाणी घेऊन आली तर एखादी का लिंबू सरबत तरी घेऊन आणायचं हाय का उन्हात आणतो चला चला आमच्या एक असं की एनर्जी गेली या. अहो माय वहिनी बरं झालं तुम्ही उचललं नाही तर मीच उचलणार होते. काय माय पाणी तर आणलंय गरम चिट्टूक. आटूक बुटूक चिमणीच्या घरी पाहुणे आले तूप नाही म्हणून रुसून गेले हाय ना अशीच आपल्या पाय आली या रुसून जायची. अहो माय जरा शेता पोतावाले आहेत म्हणून म्हणलं जरा जावं यावं बघून जरा चिटकावं तर वरची वर शेत आहे म्हणून लयच भुशान खायला लागले तर पाहुणे भुशान वाडगण मुताय पान गाडग. अरे देवा काय तरी एवढी कमी किंमत करून बोलायला पाहुणी बाई. अहो तुम्ही लेकीचे मायबाप हाऊत का लेकाचे हाऊत मला काय तुमचं धोरणच बोलण्याचं कळ नाही बाया. तिच्या मायबापांना असं बोलावं लागतंय का पाहुण्या रावड्यात येऊन. हा काय जिबीला हाडफिड आहे का नाही तुमच्या. काय माहिती माय. मिळवणे मिळवणे मिळवण्याचे पाहुणे असले कसले पाहुणे भेटलेत आम्हाला. अहो असं केल्यावर कसं तुमच्या लेकीला पाहुणे भेटतील व आणि लय शेता पोतावाले पाहिजे प्रॉपर्टी वाले पाहिजे तुम्हाला पाहुणे. कसे पाहुणे भेटतील इतका ताडा बघितल्यावर तुमचा. असं ना कसं माय तुमच्या पुरीला नवरदेव कुठं मिळेल व असेच तुळशीला पाणी घालीत बसायला लावावं लागेल घरामध्ये. आठवर नेटवर हो आता असं बोलल्यावर कसं होईल माय सुईर पण हा. त्यांच्याशी पाहुण्या रावड्यात गेल्यावर नीट अहो नाही बोलावं लागतं लेकीच्या माईला लय हा. असं उगा मुगी होऊन साखर खावी खायला लागते. लागते. आता तुम्ही हाती होऊनच लाकडं फोडायला लागला. तसले नव्हतं आम्ही मुंग्याहून साखर खाणारे. हा. मला वाटलं लईच माय माझी गरीबीन हाय. काय माय माझी इराण्या लेकराच्या टिरीत खावली पिन. अरे 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 मग तुम्ही मग पाहुणे व्हायसारख्या लागीच्या नाऊत. अय खरबूट तोंड्या धरी तुला टरबूज आणले खा. काय मग टरबूज आणले अख्या मार्केट मध्ये दुसरं फळच नव्हतं का टरबूज होतं. अगं माय हे शिजणे फळ खावे लागतात. आता शिजणे बल कळलं का तुमच्याकडे काय माहित दिमाग कुठं हायत. शिजवलेले फळ बरं घेऊन आला आम्हाला खायला. माय पाहुणे बाई जागा नाही का खुर्चीवर बसा लय बरं बोलू आहे नका. मला खालीच पाय माझे ए, लोंबले. मालकी. बोला अहो ही टरबूज मी येताना वाटाला पडलेलं होतं हे नाही इकत आणलं नाही काय नाही चलत चलत ह्याला वाटाला गवसरे टरबूज आणि ते घेऊन आले आणि घरी आणलंय आपल्या. एवढं- एवढं आणि किती भुशानं सांगायला लागले आता. एवढं म्हणून तर ती उरलंय बी की हा. फुलल्या. माय बसा शांत लय बोलू नका नाहीतर जाऊ का आम्ही घरी घेऊन आता तेवढे तुम्ही आमचे काय पैसे पाहुणे वाचतात. व्हायच्या काबिलचे नाऊत. राहू दे मग. हो सांगा पण मार्केट मधून आणलंय ते मी आता फोन लावून विचारतो. अहो बाजार आहे की तुमच्या गावचा तिथूनच आणलंय की मी लावतो ना फोन आणि आम्ही विचारतो. कशाला तुम्हाला खोटं बोलावं. बाबा तुमच्या माईची शपथ तुम्ही वाटत असेल टरबूज आणलं. गेलो का आमच्या मायबापावर. आणि मग कुठे जाऊ तर अहो माय त्या टरबुजासाठी कचमिल्या 12 रुपये असे मी खिशातले काढून दिलेत. 15 रुपये महागच होते मिळाला मुर्दा हाय का कशी तरी आम्ही 12 नाही का घेतलाय टरबूज भांड कुरकुरती पण. आणि ते पण ते तुमच्या अन्नासाठी. माया काय लेकरला बोलायला तर माया आमच्या. ए माय मला तसले लेकरावर बिकरावर जाऊन बोलायचं नाही, तुम्हाला आता सांगायला लागले. अहो माय तुम्ही पोरगा बघायला आला का भांडणं करायला आला. ही टरबूज तुम्ही तुमच्या सोबतच घेऊन जा. माझ्या लेकराला खाऊन काय
यायचं एवढं मोठं टरबूज तुमचं. तेव्हा का त्या टमटम मधून पडलेल्या रस्त्याचं टरबूज तुम्ही घेऊन आला, मी स्वतः माझ्या नेत्रांना बघितलं होतं. साबरं दिसायला लागलेलं हेला कसं काय कळालं की आपण हे रस्त्यावरच उचलून आणलेलं टरबूज आहे. काय माहिती लय म्हातार आहे का लय चरबट दिसायला लागले. जरा जपून राहावं लागलं. माय बस झाला आता हिलाही झाला पंचटपणा जिजीबाई म्हणा माय इन बाई बोला. अहो, ते तुमच्या पोराचं जरा खुबळं बघू दे की कसं हाय कसं नाही आमच्या पुरीच्या बराबरीला येतंय का नाही. माय काय नरड खरडायला दुधाचं गाडगं खरडिल्यावानी. बोलवा बोलवा अय मामा बोला की तुमच्या पोराला बघू द्या काळ आहे का गोर आहे आमच्या पुरीला शोभायसारखं. अहो मग काय त्याला काय नटा पटा काय कपडा लता घालू देता का नाही का लगेच तहात आणून बसू तुमच्या पुढी. हा त्याला सोनू पावडर करायचं नटायचं का नाही तसलं काय? माय तसला फेक तोड नका तिथं थोबाड दाखवू रिअल हाय ती दाखवा. बोला लवकर. लय लाली लिपस्टिक नका लावू. पोराचा नसतोय फेक चेहरा, त्याचा सगळा प्लेन असतोय. पोरीचा छाया हितकाला दल चढस्तोर मेकअप करून यायचा. माय तुमची सून करीत असेल मोठी माझी लेक नाही करीत तसला मेकअप. कळलं का? बोलण्याची तबान आड्यावर मांजर वाजवी ती डबा. मांजरीला नका तुम्हीच वाजवा ती डबा. आव तुमच्या थोबाडावर इंच भर मेकअप थापला असं दोघीनं बी इकडे यायला. अगं माय 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 हे कोण आहे तुमच्या घरामध्ये पांढरी पालन हागती लाल आमचा मेकअप काढाय निघाली. अगं त्या थोबाडावर बक्की इथं भर मेकअप थापला असं बोट घातलं तर बस आत जाईल. आव ओरिजिनल कलर आहे तुमच्यावर नाही डुप्लिकेट. कळालं का? मुयू पावडरचा original थर color. लावू त्या फाउंडेशनचा थर लावू आल्या आता. अरे. लागला उन्हानं सारा पिघळायला लागला मेकअप. माझा तर सगळ्यात जास्त ऑरिजिनल कलर आहे. हो मारुती राय पांढऱ्या शिपाई. पिघळायला लागला. अख्ख्या पंचफुटीच माझा उजाड पडतय. आधी बोलायची का? तोंड घेऊन चपटे धर तोंड घेऊन काय बोलावं का माझ्या सोनाला तसलं फक्त बस धर. काय माय इथं तर होय. लयच original चेहरा दिसायला लागलाय मला. आता जिथल्या माझ्या तिथं. सोनाचं न खायचं तुमचे थोबड आहेत का काय चांगले. हो होय काय? उगा असं लांब जरीत एवढं मोठं नाक जिथल्या तिथं थोबाड नाही आम्ही कुठं तिच्या नाकाची बरोबरी करावी. करू बी नका. बरे आला इथं जमवाय माझ्या नाही मला तुमच्या तोंडाला तोंड नाही लावायचं पटकन ते तुमच्या गावाला बोलवा. हाकालून बाहेर घालायच्या. बोलवा माय त्या तुमच्या पोराला. भाऊजी ओ भाऊजी ह्या बायांना बघू द्या तुमचा तोंड आणि जाताना खाऊ द्या ह्यांना सुपारीचं खांड. गोया हे आहे का पोरग माय किती भूषण खायला लागले. आम्ही आहोत आम्ही पाहुणे. हॅलो माय पोरग तर भलतच फुगारीक दिसायला लागलंय माय. काय ती कवड्याची माळ घातली गळ्यामध्ये काय ती चप्पल आणि काय त्या मिशाच्या अशाच करायला लागलाय. नाही नाही दिसला आयफोन आहे म्हणून दिसला बसा. कालच घेतला आयफोन. काय मग आयफोन दाखवायला लागलाय 17 वेळा. अरे काय आमच्या गावामध्ये कृष्ण आणकळ्या का आयफोन आहे बारक्या. भुशारी दोडका पट्याला हुडका. अहो तुम्हाला पोरग पास हाय का नाही ही सांगा अगोदर, नाही तर लागा वाटाला नसलं तर. अहो माय तुमचं पोरग काय काम करीत आहे कुठला बिझनेस करीत आहे का कुठल्या दुकानात कामाला आहे का ती माणसं जोडायच्या अशा सगळ्या लांब लचक जोडीत आहे. बाया तुम्हाला ऐकायचं का माझ्या लेखाची कर्तबदारी. बाहेर देशाला जातोय ड्युटीला जातोय महाराष्ट्रामध्ये भारतामधल्या गाडवा नेऊन तिकडे इकित आहे तिकडल्या जनावर इकडे आणून इकित आहे आणि महिना आहे 3,500 रुपये महिना आहे. किती पाहिजे तुम्हाला आणि सांगा. काय करते माय, आमची पोरगी तिथं शेजारी आमचं एक गाव आहे तिथं कॅम्प्युटरवर काम करीते. हा तुमची पोरगी कॅम्प्युटरवर काय पोरा लिहिते का काय? अहो माय काय बोलू नका माया पुरीला नाव नका ठेवू. ती कॅम्प्युटर क्लास करते माहिती का तुम्हाला कॅम्प्युटर क्लास. नाही आम्हाला कुठला माहिती हाय अडाणी माणसायला. शेती बागडी असायला पाहिजे वहिनी. ती आहे का विचारा. आणि हाव का कमीत कमी 25 ते 30 एकर शेती पाहिजे आम्हाला तरच आम्ही आमची पोरगी तुम्हाला देणार नाही तर हे काय म्हणतात त्याला हे रिश्ता कॅन्सल. 25 ते 30 एकर नाही माय. माझ्याकडे बघा जरा नीट तोड बाजा जरा चांगला निहाळा. 45 एकर हाय 45 एकर जमीन आणि तुमच्या
तुमच्या पोरीला शेवट शेतात राबावाच लागल आणि कष्ट करावंच लागल. हे बघा माझी पोरगी तसल्या रानातलं माझ्या पोरीला काही सुद्धा काम येत नाही. मी तिला अजून मी काय करू दिलं नाही. मी तिला तळ हाताच्या फोडासारखं सांभाळले, तळ हाताच्या फोडासारखं. मग ती घरीच सांभाळायचं बसा तळ हातातला फोड. आमची पोरगी शेतामध्ये काम करत नसते. आम्ही आहे ना आमच्या पोरीला गुलाबाच्या फुलासारखं सांभाळलंय. कळलं काही ना बाई. बरं बरं कळलं तर तसं तिकडा गुलाबाचा फुल घेऊन जाऊ द्या. शेतावाला बी नवरा पाहिजे. तुमच्या पोरीला शेतात बी काम करायचं नाही. मग काय शेतात ब्युटी पार्लर टाकायचंय का काय? आई ह्यांना स्वयंपाक केला खाऊ घालायची सुद्धा ह्यांची लायकी नाही. ह्यांना अशाला असं बाहेर काढा आणि भाऊजी तुम्ही जावा घरामध्ये. हे सुई पण व्हायचं काय आकार हो का तुम्हाला शेवटचा आणि पहिला लास्ट नमस्कार तुम्हाला. हो का मला 4 दिवस जगायचे. असली पोरगी मला घरामध्ये आणून माझं आयुष्य वाटोळ करायचं नाही. धन्यवाद. माहिती बरोबर लवकर कळाले आपल्याला खेळ यांचा काय खेळ जाण काय यांचा. अरे बाबा काय माय पोरग हाय. नागर असतं आवला माय उठा चला लागा वाटायला बरं तुम्ही. चला लागा वाटायला. तसले हसाडून गुसाडे देऊ नका. आहा, टरबुजाला अजिबात हात नाही लावायचं. का? तुम्ही आम्हाला जेवण नाही ना दिलं, अजिबात टरबुजाला हात नाही लावायचं. कळलं का? धैर्य ठेवा, धैर्य. बरं. तुमच्या आयुष्यामध्ये धैर्य कमी आहे या. तुझ्या पारंगत व्हा. घरामध्ये जरा मला धैर्य कमी दिसायला लागले. आधी बरं, टाळ व्हा बरं. आणि मग टरबूज खा. बरं तुम्ही पहिले वाटायला लागा. धैर्य ठेवा. बरं आला आता उठत बसत आणि घर पुसत आमचं लागा वाटाला. तुझ्यामुळे तुटलाय. टाळ वाटा. टाळ वाटा. कमी दिसायला लागले. पारंगत हो, माहिर हो, शाहीर हो. कळलं का? टाळ वाली, टाळ व्हा. आणि पुण्याच्या नाही आहे का तुम्हाला टरबुजी खायचंय ती खावा. बरं बरं तुम्ही पहिले वाटायला लागा. आणि ते टरबूज तुमच्या खाण्यासारखंही नाही. तुम्ही माणसं तसे आहे, ते टरबूज बी म्हणेन नग नग. तुमचं घर तुम्ही घ्यासारखं तुम्ही माणसाला तुम्ही वाटायला लागा. लय टरबुजाच्या ठेचा लागायला काय. लय भारी खाऊ नका. बरं बरं सोलंबी वाली. काय पाहुणे आल्या होत्या माय कुठून ह्या कुठून नाही माय चला की माय लागा वाटायला.